झी 24 तास एक पाऊल पुढे। 19 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या या हिरोईननं अनेकांना गंडा घातला असल्याचा पोलिसांना संशय आहे। तसंच त्यांच्या या फसवणुकीचा आकडा अब्जावधींच्या घरात असल्याचं देखील पोलीस सांगतात। बॉलिवूड एक स्वप्न नगरी, जिथं ग्लॅमर आहे, प्रसिद्धीही आहे। दक्षिण भारतातील सिनेसृष्टी टॉलिवूडमध्ये लीनानं 2 वर्षात चांगला जम बसवला होता। त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं होतं। मद्रास कॅफे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याचा तिचा प्रयत्न होता। या चित्रपटात जॉन अब्राहम बरोबर ती काम करत होती। दिल्लीतल्या फतेपूर बेरी परिसरातल्या या फार्म हाऊसमध्ये राहत असलेल्या लीनाला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा लोकांना आश्चर्याचा धक्का बसला। कारण लीना या फार्म हाऊसमध्ये आपल्या बॉयफ्रेंड बरोबर राहत होती। तसंच तिच्या सुरक्षेसाठी 6 बाउन्सर्सही होते। लीनाच्या अटकेनंतर तिच्याविषयी एक माहिती उघड होऊ लागली। रॅम्प ते रील पर्यंतचा तिचा प्रवास तसा फार जुना नाही, पण मोठ्या अभिनेत्रींप्रमाणे राहण्याच्या हव्यासापायी तिनं फसवणुकीचा मार्ग निवडला। पोलिसांनी लीनाला 19 कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी अटक केली आहे। 25 इयर्स की हैं और ये एक BDS ग्रेजुएट हैं। इनकी स्कूलिंग दुबई में हुई, पेरेंट्स दुबई में रहते हैं और लास्ट 2 इयर्स से ये फिल्म इंडस्ट्री में और मॉडलिंग में हैं। 1 मंथ से वो फतेहपुर बेरी के उस फार्म हाउस खाड़ी फार्म हाउस में रह रहे थे और करीब 4 लाख पर मंथ उसका पेमेंट कर रहे थे। लीना आणि तिचा बॉयफ्रेंड यांनी बनावट कागदपत्र तयार करून एका बँकेकडून 19 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा आरोप आहे। हे कर्ज घेताना लीनाच्या बॉयफ्रेंडनं आपण IAS अधिकारी असल्याची बतावणी केली होती। कर्ज घेतल्यानंतर ते दोघं तिथून पसार झाले। पण रिअल लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये फरक असतो हे लीना विसरली होती। डझनभर महागड्या कार्स खरेदी करून वेगवेगळ्या राज्यात त्यांची नोंदणी केल्याचा लीनावर आरोप आहे। कार खरेदी करण्यासाठी तिनं बँकेकडून कर्ज घेतलं। तसंच त्यासाठी तिनं बँकेच्या अधिकाऱ्यांची हातमिळवणीही केली होती। पण या ग्लॅमरस चेहऱ्यामागे दडलेल्या दगाबाज चेहऱ्यानं केवळ हाच कारनामा केलाय असं नाही, तर लीना आणि तिचा बॉयफ्रेंड गजाआड झाल्यानंतर त्यांचे एक कारनामे उघड होऊ लागले। त्यांच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता वर्तवली जातीये। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।